विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामाजिक संशोधन पद्धती या पेपरमधील दुसऱ्या प्रकरणाच्या संदर्भात माहिती बघणार आहोत. या पेपरमधील दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे वस्तुनिष्ठता. वस्तुनिष्ठता कशाला म्हटलं जातं या अनुषंगानं आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. वैज्ञानिक अभ्यास पद्धतीचं आवश्यक लक्षण म्हणजे वस्तुनिष्ठता. विज्ञानाचा डोलारा हा वस्तुनिष्ठतेवरच आधारित असतो. वस्तुनिष्ठता आणि वैज्ञानिक पद्धती ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सामान्यतः अभ्यासाचे दोन प्रकार पडतात. एक आहे व्यक्तिप्रधान किंवा व्यक्तिनिष्ठता, तर दुसरा आहे विषय प्रधान किंवा वस्तुनिष्ठता. आता पहिल्या प्रकाराच्या संदर्भामध्ये आपण थोडक्यात माहिती करून घेऊ. ती म्हणजे व्यक्तिप्रधानता किंवा व्यक्तिनिष्ठता म्हणजे काय. मला वाटतं बहुधा असं असायला पाहिजे. या अनुषंगाने जसा कवी कविता करतोय, कवीची जी कल्पना आहे, म्हटलं जातं ना, जो न देखे रवी तो देखे कवी. या अनुषंगानं आत्मनिष्ठ दृष्टिकोनामध्ये संशोधक मला काय वाटतं या दृष्टिकोनातून आपल्या बुद्धीचा वापर करून तो निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करतो. त्याला जे काही वाटतं त्याचा आधार घेऊन तो निष्कर्ष काढतो. त्यामुळे अशा अध्ययनामध्ये पक्षपात होण्याची दाट शक्यता असते. असं अध्ययन हे वर्णनात्मक होण्याची शक्यता असते. अध्ययनाचा दुसरा प्रकार तो म्हणजे विषय प्रधान किंवा वस्तुनिष्ठता. वस्तुनिष्ठ पद्धतीमध्ये आपल्या मनाचा किंवा पूर्वग्रहाचा अजिबात प्रभाव न पडू देता संशोधक जशी वस्तुस्थिती घडलेली आहे तशी ती समजून घेण्याचा, वास्तव समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच वास्तव जसे आहे तसेच किंवा त्याच स्वरूपामध्ये त्या तथ्यांचं वा घटनांचं अध्ययन करणं म्हणजे वस्तुनिष्ठता होय. वस्तुनिष्ठतेमध्ये व्यक्तीच्या भावभावना, विचार, मते, दृष्टिकोन या गोष्टीला अजिबात स्थान असत नाही. म्हणजे आपले विचार, भावना, कल्पना तो पादत्राणाप्रमाणे घराच्या बाहेर सोडतो. संशोधक जेव्हा अध्ययन क्षेत्रामध्ये जातो तेव्हा आपले विचार, भावना, मनोवृत्ती, आपल्यावर झालेले एकंदरीत संस्कार या सगळ्या गोष्टी विसरून घटना जशी घडली असेल तशी ती समजून घेणे म्हणजे वस्तुनिष्ठ अभ्यास होय. म्हणजे माझ्या मते मला काय वाटतं या गोष्टीला वस्तुनिष्ठतेमध्ये अजिबात स्थान नाही. वस्तुनिष्ठ पद्धती ही विश्लेषणात्मक असते. वस्तुनिष्ठ पद्धतीतील निष्कर्ष हे निरीक्षणावर आधारित असतात. सामाजिक संशोधन ही वैज्ञानिक अभ्यास पद्धती आहे. म्हणजेच सामाजिक संशोधन पद्धतीमध्ये वैज्ञानिक पद्धतीचा पुरेपूर अवलंब केला जातो. त्यामुळे त्यात व्यक्तीच्या आवडीनिवडी, व्यक्तीची मते, दृष्टिकोन या गोष्टींना अजिबात स्थान असत नाही. संशोधन हे सत्य अन्वेषणासाठी केले जाते. हे अन्वेषण अचूक, यथार्थ व्हावे म्हणून अभ्यासकाला वस्तुनिष्ठतेचा अवलंब करणं आवश्यक असते. एवढंच नव्हे तर वस्तुनिष्ठत्व हे नुसते आवश्यक नाही तर ते संशोधनाचे एक उद्दिष्ट असते. हे थोडक्यात आपला वस्तुनिष्ठता म्हणजे काय हे सांगता येईल.
वस्तुनिष्ठता म्हणजे आणखी काय हे अधिक स्पष्ट होण्यासाठी आपला वेगवेगळ्या विचारवंतांनी ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्यांचा परामर्श घेतल्याच्या नंतर वस्तुनिष्ठत्व कशाला म्हणतात हे अधिक स्पष्ट होईल. म्हणून वेगवेगळ्या विचारवंतांनी ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्यांचा आपण थोडक्यात परामर्श घेऊ. पहिली व्याख्या आहे ग्रीन यांची. ग्रीन वस्तुनिष्ठतेच्या संदर्भात म्हणतात की तथ्यांचे निपक्षतेने किंवा तटस्थतेने परीक्षण करण्याची इच्छा व योग्यता म्हणजे वस्तुनिष्ठता होय. म्हणजे वस्तुनिष्ठता कशाला म्हणतात हे ग्रीन यांनी आपल्या व्याख्येतून स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. निपक्षता म्हणजे पक्षपात विरहित दृष्टिकोन. घटनेचं अवलोकन करताना किंवा घटना समजून घेताना त्यामध्ये पक्षपाती दृष्टिकोन संशोधकाचा असता कामा नये. म्हणजे त्याला काय वाटतं, संशोधकाला काय वाटतं हा दृष्टिकोन त्यानं बाजूला ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. अगदी तटस्थपणे अध्ययन करण्याची त्याची इच्छा असली पाहिजे. त्याच पद्धतीनं इच्छेबरोबरच त्याच्या अंगी तशा प्रकारची योग्यता देखील असणं आवश्यक आहे. तरच तो घटना जशी घडली आहे तशी ती समजून वास्तव रूपामध्ये मांडू शकेल. म्हणजेच तथ्यांचे निपक्षतेने किंवा तटस्थतेने परीक्षण करण्याची इच्छा व योग्यता म्हणजे वस्तुनिष्ठता होय असं ग्रीन यांनी आपल्या व्याख्येमध्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्याख्या आहे कार यांची. वस्तुनिष्ठतेच्या संदर्भामध्ये कार व्याख्या करताना म्हणतात की ऐहिक घटनांकडे पाहण्याची श्रद्धा, आशा व भयरहित दृष्टी, त्या दृष्टीत भावना व कल्पनांचा रंग नको अशा तटस्थ वृत्तीने अवलोकन करण्याची इच्छा म्हणजे वस्तुनिष्ठता होय. म्हणजे समाजामध्ये घडत असलेल्या घटना किंवा घडून गेलेल्या घटनांच्या संदर्भामध्ये सामाजिक संशोधनाच्या माध्यमातून संशोधक अध्ययन करतो. घटना समजून घेताना त्या घटनेकडे पाहण्याची त्याची श्रद्धा, आशा आणि भयरहित दृष्टी. म्हणजे आपण जे काही करत आहोत त्याचे परिणाम काय होतील किंवा त्याचे परिणाम काय दिसून येतील याचा अजिबात विचार न करता संशोधनकर्त्यांना काय केलं पाहिजे तर ती घटना वास्तव रूपामध्ये समजून घेतली पाहिजे. त्या घटनेकडे पाहताना किंवा ती घटना समजून घेताना भावनेच्या आहारी न जाता आपल्या भावनांवर आवर घालून वास्तविकता शोधण्याचा प्रयत्न संशोधनकर्त्यानं करणं अत्यंत गरजेचं आहे. कल्पना विलासामध्ये रंगून न जाता तटस्थ वृत्तीने अगदी तटस्थपणे घटना जशी घडली असेल तशी अवलोकन करण्याची इच्छा संशोधनकर्त्याची जर असेल तर त्याचं अध्ययन हे वास्तविक होऊ शकतं. म्हणून कार आपल्या व्याख्येमध्ये सांगतात की ऐहिक घटनेकडे पाहण्याची श्रद्धा, आशा व भयरहित दृष्टी, त्या दृष्टीमध्ये भावना आणि कल्पनांचा रंग नको अशा तटस्थ वृत्तीने अवलोकन करण्याची इच्छा म्हणजे वस्तुनिष्ठता होय. अशा प्रकारची व्याख्या कार यांनी वस्तुनिष्ठतेची केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तिसरी व्याख्या आहे ती म्हणजे फेअरचाइल्ड यांची. फेअरचाइल्ड व्याख्या करताना म्हणतात की वस्तुनिष्ठतेचा अर्थ तथ्यांचा पक्षपात अथवा उद्देशांच्या आधारावर नाही तर प्रमाण आणि तर्काच्या आधारावर कोणत्याही सूचना अथवा पूर्वधारणेशिवाय वास्तविक स्पष्ट भूमिका पाहण्याची योग्यता होय. फेअरचाइल्ड यांनी थोडेसे तांत्रिक शब्द वापरलेत, परंतु
वरील दोन ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्यांशी मिळती जुळती अशा प्रकारचीच व्याख्या फेअरचाइल्ड यांची असलेली दिसून येते. म्हणजे वस्तुनिष्ठता काय आहे? पक्षपात न करता. म्हणजे आपण घटनेकडे बघताना आपण एक माणूस आहोत हे त्यानं विसरून जाणं अत्यंत गरजेचं आहे. आपण एक संशोधक आहोत आणि घटनेचं अवलोकन किंवा घटना समजून घेताना एखाद्या यंत्राप्रमाणे त्यानं ती घटना समजून घेतलं तरच त्या घटनेची वास्तविकता आपल्या डोळ्यासमोर येऊ शकते. घटनेकडे पाहताना आपल्या तर्कबुद्धीचा वापर संशोधनकर्त्यानं करणं अत्यंत गरजेचं आहे. तर्काला जे पटतं, तर्कावर जे उतरतं ते स्वीकारण्याची मानसिकता या वस्तुनिष्ठतेमध्ये अत्यंत महत्वाची आहे. कोणत्याही प्रकारच्या पूर्वधारणेवर त्यानं विसंबून न राहता. पूर्वधारणा अनेक प्रकारच्या असतात. अनेक प्रकारचे विचार विकार मानवाच्या मनामध्ये घोंगावत असतात. परंतु या सर्व विचार विकारांना बाजूला ठेवून संशोधनकर्त्यानं वास्तविकता शोधली तरच त्याच्या अध्ययनामध्ये वस्तुनिष्ठता येऊ शकते आणि त्याच्या अध्ययनाला भविष्यामध्ये सिद्धांताचं रूप प्राप्त होऊ शकतं, असं एकंदरीत फेअरचाइल्ड यांच्या व्याख्येवरून दिसून येते. वर ज्या वेगवेगळ्या विचारवंतांनी व्याख्या केलेल्या आहेत त्या व्याख्यांचा मतितार्थ सांगायचा झाला तर आपणास असं म्हणता येईल की आपल्या विचाराचा, मनाचा, मताचा प्रभाव न पडू देता घटनांचं वास्तविक स्वरूपामध्ये अवलोकन करण्याची इच्छा आणि योग्यता म्हणजे वस्तुनिष्ठता होय. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण वस्तुनिष्ठतेचे सामाजिक संशोधनामध्ये जे महत्व आहे त्या महत्वाच्या अनुषंगानं आज आपण माहिती बघणार आहोत. वस्तुनिष्ठतेचे महत्व. वस्तुनिष्ठता ही वैज्ञानिक संशोधनाची एक आधारशिला आहे. वस्तुनिष्ठता नसेल तर कोणतेही वैज्ञानिक संशोधन हे निरर्थक व प्रयोजन शून्य ठरेल. इतकं महत्व सामाजिक संशोधनामध्ये वस्तुनिष्ठतेला असलेलं दिसून येतं. सामाजिक घटना आणि तथ्य ह्यांचा यथार्थ वास्तविक परिचय संशोधकाने करून घेतला पाहिजे आणि हे जर करावयाचं असेल तर त्यासाठी वस्तुनिष्ठत्व अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक घटनांच्या बाबतीत तर या वस्तुनिष्ठतेची अत्यंत गरज आहे, अत्यंत आवश्यकता आहे. कारण कोणतीही सामाजिक घटना संशोधकाच्या मनामध्ये कधी जिव्हाळा निर्माण करेल, कधी प्रेम निर्माण करेल, कधी कधी घृणाही निर्माण होऊ शकते, कधी तिरस्कारही निर्माण होऊ शकतो. ह्या ज्या भावभावना आहेत, घृणा असेल, प्रेम असेल, लळा असेल, आकर्षण असेल, ह्या ज्या भावभावना आहेत ह्या भावभावना त्यानं दूर ठेवल्या पाहिजे. म्हणून आपल्या आत्मनिष्ठ विचारांना, एकंदरीत विकारांना संशोधनकर्त्यानं दूर ठेवलं पाहिजे व पूर्णपणे तटस्थपणे, निपक्षपाती, वस्तुनिष्ठपणे कोणत्याही घटनेकडे पाहिलं पाहिजे. तरच त्याच्या अध्ययनामध्ये वस्तुनिष्ठत्व प्राप्त होऊ शकतं. त्याच्या संशोधनाला संशोधनात्मक मूल्य प्राप्त होतं. त्याच्या संशोधनाला सिद्धांताचं रूप प्राप्त होतं. म्हणजे त्यानं संशोधन क्षेत्रामध्ये, अध्ययन क्षेत्रामध्ये जाताना आपले विचार, भावना, कल्पना त्यानं बाजूला ठेवल्या पाहिजे. आपले विचार, भावना, संशोधकाचे विचार, भावना, कल्पना या पोतीबंद असता कामा नये आणि पोतीबंद जर असतील तर बाबा वाक्य प्रमाणम या पद्धतीनं त्याचं अध्ययन होऊ शकतं, त्याचं अध्ययन आत्मनिष्ठ होऊ शकतं. म्हणून संशोधनकर्त्यानं वस्तुनिष्ठता आपल्या अध्ययनामध्ये राखली पाहिजे. सामाजिक संशोधनामध्ये वस्तुनिष्ठतेला अत्यंत महत्वाचं स्थान यासाठी आहे कारण संशोधन करणारा संशोधक हा माणूस आहे. बऱ्याच वेळेस तो भावनांच्या आहारी जाऊन घटनांचं अवलोकन करण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि भावनांच्या आहारी जाऊन
जर त्यांना अध्ययन करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं अध्ययन हे निरर्थक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून सामाजिक संशोधनामध्ये वस्तुनिष्ठतेला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. सामाजिक संशोधनामध्ये वस्तुनिष्ठतेला कोणत्या दृष्टिकोनातून महत्वाचं स्थान आहे ते आपल्याला आता समजून घ्यावयाचं आहे. मुद्दा नंबर 1 आहे तो म्हणजे समाजशास्त्राला शास्त्राची अथवा विज्ञानाची योग्यता प्राप्त करून देण्यासाठी. आता समाजशास्त्र हे शास्त्र आहे, परंतु काही विचारवंत समाजशास्त्रासारख्या या नवीन शास्त्राला शास्त्र मानण्यास तयार नाहीत. याचं कारणही तसंच आहे. कारण सामाजिक घटनांचा वस्तुनिष्ठपणे अभ्यास करणं शक्य नाही असं अशा विचारवंतांना वाटतं. कारण सामाजिक घटना घडवून आणता येत नाहीत, त्याचा वस्तुनिष्ठपणे अभ्यास करणं शक्य होत नाही असं त्या विचारवंतांना वाटतं. त्या अध्ययनकर्त्याची मते म्हणजे अध्ययन करताना सामाजिक घटनांच्या संदर्भात अध्ययन करताना अध्ययनकर्त्याची मते, दृष्टिकोन, संस्कार, मूल्य, पक्षपातीपणा इत्यादीचा प्रभाव त्यामध्ये असतो. आणि अनेक अभ्यासकांच्या बाबतीत हे सत्य देखील आहे. हा आरोप खरा देखील ठरतो. या आरोपातून सुटका व्हावी आणि समाजशास्त्राला वैज्ञानिक मान्यता प्राप्त व्हावी यासाठी सामाजिक शास्त्रात वस्तुनिष्ठतेचा अवलंब करणं अत्यंत आवश्यक असतं. समाजशास्त्राला विज्ञानाचा दर्जा प्राप्त करून द्यावायचा असेल तर सामाजिक घडामोडींचं, सामाजिक समस्यांचं, सामाजिक वास्तविकतेचं ज्ञान, सामाजिक वस्तुस्थितीचं ज्ञान हे वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून जर मिळवलं तर निश्चितच समाजशास्त्राला एक भक्कम आधार प्राप्त होईल आणि समाजशास्त्राला शास्त्राचा दर्जा प्राप्त होईल. यासाठी संशोधनकर्त्यानं अगदी वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अवलंब करून संशोधन करणं, ज्ञान मिळवणं आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे सामाजिक घटनांसंबंधी वास्तविक ज्ञान प्राप्त करण्यासाठी. वस्तुनिष्ठता ही वैज्ञानिक संशोधनाची आधारशिला आहे. वस्तुनिष्ठता आणि वैज्ञानिक पद्धत ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. वस्तुनिष्ठतेवरच शास्त्राचा डोलारा उभा टाकलेला असतो. वस्तुनिष्ठतेशिवाय त्याच्या अध्ययनाला वैज्ञानिकता प्राप्त होत नाही, म्हणजेच सिद्धांताचं स्वरूप प्राप्त होत नाही. सामाजिक घटनांच्या संदर्भामध्ये वास्तविक ज्ञान जर प्राप्त करून घ्यावयाचं असेल तर त्याच्या अध्ययनामध्ये वस्तुनिष्ठता असणं आवश्यक आहेच. वास्तविक ज्ञानाची प्राप्ती ही वस्तुनिष्ठतेवर आधारित असते. त्याद्वारेच वस्तुनिष्ठ ज्ञान प्राप्त होऊ शकते. वस्तुनिष्ठतेशिवाय आपल्या विद्यमान ज्ञान भांडाराची एकंदरीत समृद्धी होणं शक्यच नाही. विद्यमान जे ज्ञान भांडार आहे त्याची वृद्धी व्हायची असेल, ज्ञानाचा विस्तार व्हायचा असेल, ज्ञान वृद्धी व्हायची असेल तर ती वस्तुनिष्ठ ज्ञानाच्या आधारावरच, वस्तुनिष्ठ तथ्याच्या आधारावरच होऊ शकते. सामाजिक घटनांविषयी भ्रांत ज्ञान व त्यांच्या वास्तविक कारणांविषयी चुकीच्या धारणा नष्ट करून समाजशास्त्रीय ज्ञानाचा विकास करणं, नवीन भर टाकणं, नवे सिद्धांत शोधून काढणं यासाठी वस्तुनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. संशोधकाच्या ठिकाणी तशा प्रकारची चिकाटी देखील असणं अत्यंत गरजेचं आहे. वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातूनच सामाजिक तथ्य व घटना ह्यांचे ज्ञान करून घेतले पाहिजे, तरच सामाजिक संशोधनाचा ज्ञानवर्धनासाठी उपयोग होऊ शकतो. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे निष्पक्षपाती निष्कर्ष काढण्यासाठी. निष्पक्षपाती निष्कर्ष काढायचा आहे म्हणजे पक्षपात विरहित निष्कर्ष काढायचा आहे. आत्मनिष्ठ दृष्टिकोनातून जर अध्ययन असेल
तर निष्पक्षपाती निष्कर्ष निघू शकणार नाही. हा निष्कर्ष त्याच्या मनाचा, त्याच्या एकंदरीत बघण्याच्या दृष्टिकोनासारखा असू शकतो. निष्पक्षपाती म्हणजे पक्षपात विरहित निष्कर्ष जर काढायचा असेल तर तो निष्कर्ष हा वस्तुनिष्ठ तथ्याच्या आधारेच निघू शकतो. म्हणजेच वस्तुनिष्ठतेशिवाय निष्पक्ष निष्कर्ष काढणे संशोधनकर्त्याला शक्य होत नाही. वस्तुनिष्ठतेच्या अभावी जे निष्कर्ष निघतील ते निष्कर्ष राहणार नाही, तर ते निष्कर्ष संशोधकाचे वैयक्तिक निर्णय राहतील. पक्षपात विरहित राहून सामाजिक घटनांच्या वास्तविकतेचा शोध घेता येतो. त्या दृष्टीने वस्तुनिष्ठता हे असे साधन आहे की ज्याद्वारे सामाजिक घटनांच्या संदर्भामध्ये शास्त्रीय निष्कर्ष प्रस्तुत करणं शक्य होतं. म्हणून निष्पक्षपाती निष्कर्ष काढण्यासाठी वस्तुनिष्ठ अध्ययन पद्धतीची अत्यंत आवश्यकता आहे. अशा निष्कर्षावर सर्वांचाच विश्वास बसतो. कितीही लोकांनी आणि कितीही वेळा त्या निष्कर्षाची पडताळणी अथवा प्रचिती बघण्याचा प्रयत्न केला तर तोच निष्कर्ष निघत असेल तर त्याला वस्तुनिष्ठ निष्कर्ष म्हटलं जातं, निष्पक्षपाती निष्कर्ष म्हटलं जातं. आणि असा निष्कर्ष प्राप्त करण्यासाठी वस्तुनिष्ठ ज्ञानाची म्हणजेच वस्तुनिष्ठ तथ्याची नितांत आवश्यकता आहे. आणि असं वस्तुनिष्ठ ज्ञान संशोधकाच्या ठिकाणी तशा प्रकारची इच्छा, वस्तुनिष्ठ तथ्य प्राप्त करण्याची इच्छा आणि योग्यता जर असेल तर अशी वस्तुनिष्ठ तथ्य प्राप्त होतात आणि अशा वस्तुनिष्ठ तथ्याच्या आधारे वस्तुनिष्ठ निष्कर्ष प्रस्थापित केले जाऊ शकतात. मुद्दा पुढचा आहे तो म्हणजे योग्य व प्रातिनिधिक स्वरूपाची तथ्य प्राप्त करण्यासाठी. तथ्य प्राप्तीचा खरा आधार वस्तुनिष्ठता आहे. योग्य आणि प्रातिनिधिक म्हणजे आपला जो अध्ययन विषय आहे त्या अध्ययन विषयाला अनुसरून किंवा त्या अध्ययन विषयाला आधारित, त्या अध्ययन विषयाशी आधारित किंवा त्या अध्ययन विषयाशी संबंधित अशा प्रकारची तथ्य. अनेक गोष्टी ह्या भुरळ पाडणाऱ्या असू शकतात. वरवर जे दिसतंय म्हणून म्हटलं जातं ना, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. वरवर दिसणाऱ्या घटनांचं अवलोकन करून हेच वास्तव आहे अशी समजूत करून घेऊन जर संशोधनकर्त्यांना तथ्य संकलित केली तर शेवटी निष्कर्ष चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून तथ्य देखील योग्य आणि प्रातिनिधिक स्वरूपाची प्राप्त होणं अत्यंत गरजेचं आहे. वस्तुनिष्ठ पद्धतीचा अवलंब केला तरच योग्य व प्रातिनिधिक स्वरूपाची तथ्य संकलित करता येणं शक्य होतं. म्हणून अध्ययनकर्त्यानं आपल्या अध्ययनामध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोन बाळगला पाहिजे. वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाच्या अभावी जी तथ्य मिळतील ती बाह्यतः कितीही रोचक असली, कितीही आकर्षक असली तरी त्यात यथार्थता राहत नाही. त्यामुळे उचित आणि प्रातिनिधिक स्वरूपाची तथ्य मिळावी म्हणून वस्तुनिष्ठतेचा अवलंब करणं आवश्यक आहे. अशा तथ्यांपासून योग्य निष्कर्ष काढता येतील व त्यामुळे ज्ञानवर्धन होईल. वैज्ञानिक पद्धतीचे यशस्वी प्रयोग करण्यासाठी वैज्ञानिक पद्धत आणि वस्तुनिष्ठता ह्या परस्पर पूरक आणि परस्पर अवलंबून आहेत. वैज्ञानिक पद्धत आणि वस्तुनिष्ठता या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. वस्तुनिष्ठत्व हाच वैज्ञानिक पद्धतीचा मुख्य आधार आहे. वैज्ञानिक पद्धतीचे प्रयोग यशस्वी करण्यासाठी वस्तुनिष्ठ तथ्यांची नितांत आवश्यकता असते. म्हणजे वस्तुनिष्ठता ही वैज्ञानिक संशोधनाची प्रथम आवश्यकता आहे. म्हणून सामाजिक संशोधनामध्ये वैज्ञानिक पद्धतीचा सफल प्रयोग करायचा असेल तर संशोधकाने आपल्या अध्ययनामध्ये वस्तुनिष्ठतेचा अवलंब केला पाहिजे. आत्मनिष्ठता बाजूला ठेवून, मला काय वाटतंय हा दृष्टिकोन बाजूला ठेवून संशोधनकर्त्यानं उचित अशा प्रकारची एकंदरीत वैज्ञानिक पद्धत आणि वस्तुनिष्ठता जर संशोधनामध्ये अवलंबली
तर निश्चितच त्याच्या संशोधनाला संशोधनात्मक मूल्य प्राप्त होऊ शकतं आणि त्याच्या संशोधनाला पुढे विज्ञानाचा म्हणजे सिद्धांताचा दर्जा प्राप्त होऊ शकतो. उचित वैज्ञानिक पद्धत आणि अध्ययनामध्ये वस्तुनिष्ठ दृष्टिकोन या दोन्ही गोष्टी साध्य झाल्या तर सत्य संशोधन करणं सुलभ होईल. वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाच्या अभावी केवळ वैज्ञानिक पद्धत तथ्य शोधण्यासाठी निरुपयोगी ठरेल. म्हणून वैज्ञानिक पद्धतीचे यशस्वी प्रयोग करायचे असतील तर अध्ययनामध्ये वस्तुनिष्ठता संशोधनकर्त्यानं बाळगणं अत्यंत गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, वर्गातील शिक्षणापेक्षा वर्गातील टीचिंगपेक्षा ही टीचिंग थोडीशी वेगळी असल्यामुळे एखादा मुद्दा जर तुमच्या लक्षात येत नसेल तर पुन्हा पुन्हा रिपीट तो मुद्दा ऐकणं अत्यंत गरजेचं आहे. पुढचा या वस्तुनिष्ठतेच्या सामाजिक संशोधनातील वस्तुनिष्ठतेच्या महत्वाचा पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे निष्कर्षाच्या पडताळणीसाठी उपयुक्त. निष्कर्षाचा पडताळा किंवा प्रचिती ही वारंवार आपल्याला बघावी लागते. जर संशोधनकर्त्यानं वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून अध्ययन केलं असेल, आत्मनिष्ठ दृष्टिकोन बाजूला सारून आपली मतं आपला एकंदरीत प्रभाव अध्ययनावर न पडू देता जर त्यानं वस्तुनिष्ठ तथ्य संकलित केली असतील तर कितीही लोकांनी आणि कितीही वेळा जर निष्कर्षाचा पडताळा किंवा प्रचिती बघितली तरी निष्कर्षामध्ये तीळ मात्र फरक पडत नाही. म्हणून निष्कर्षाच्या पडताळणीसाठी वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाची नितांत आवश्यकता आहे. पडताळणी किंवा पुनर्परीक्षा ही वैज्ञानिकतेची एक अत्यंत महत्वाची अट आहे. पडताळणी किंवा प्रचिती आपण जे अध्ययन केलेलं आहे ते पुन्हा 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 तपासलं आणि तोच निष्कर्ष येत असेल तर आपण वस्तुनिष्ठ तथ्य प्राप्त केलेली आहेत असं एकंदरीत शेवटी निष्कर्ष निघतो. म्हणजेच पडताळणी किंवा पुनर्परीक्षण ही वैज्ञानिकतेची आवश्यक अशा प्रकारची अट आहे. ज्या संशोधनाची किंवा निष्कर्षाची पडताळणी पुन्हा पुन्हा पाहता येते, खरे संशोधन अथवा खरा निष्कर्ष त्यालाच म्हटलं जातं की ज्याची पुन्हा पुन्हा जरी पडताळणी केली, कितीही लोकांनी पडताळणी केली, कितीही वेळा प्रचिती बघण्याचा प्रयत्न केला तर ते निष्कर्ष खरा उतरतो की ज्या आधारावर किंवा जी तथ्य त्यानं वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून प्राप्त केलेली आहेत त्या वस्तुनिष्ठतेवर त्याचा तो निष्कर्ष अवलंबून आहे. म्हणजेच वस्तुनिष्ठ दृष्टीने अध्ययन केल्याशिवाय योग्य निष्कर्ष गवसत नाही आणि वस्तुनिष्ठतेवर आधारलेले निष्कर्ष किंवा संशोधन हे कितीही वेळा परीक्षा घेतली तरी ते कसोटीवर उतरतात. याही दृष्टीने वस्तुनिष्ठतेची नितांत आवश्यकता आहे. पुढचा मुद्दा आहे नव्या संशोधनाची शक्यता विकसित करण्यासाठी. नव्या संशोधनाची शक्यता केव्हा विकसित होईल? जे अध्ययन वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून झालेलं आहे, जे अध्ययन वास्तविक तथ्यावर आधारित आहे, तेव्हाच नव्या संशोधनाच्या शक्यता आपल्या संशोधनातून विकसित होतात. नव्या संशोधनाच्या वाटा निर्माण होतात. नव्या संशोधनाची शक्यता विकसित करावयाची असेल तर वस्तुनिष्ठतेची आपल्या अध्ययनामध्ये नितांत आवश्यकता आहे, नक्की आपल्या आत्मनिष्ठतेची. आत्मनिष्ठ दृष्टिकोन त्यानं येथे बाजूला सारणं अत्यंत गरजेचं आहे. वस्तुनिष्ठ अध्ययनामुळे नवीन संशोधनाची शक्यता निर्माण होते, नवीन कल्पना सुचतात, ज्ञानाची नवीन दालने उघडली जातात व संशोधनाच्या कार्यामध्ये विकास घडून येतो. कारण ज्यावेळी संशोधक तथ्य किंवा घटनातील वास्तविकता शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी त्या घटनेच्या किंवा तथ्यांच्या अनेक अस्पष्ट बाजू प्रकाशात येतात.
त्यामुळे नवीन संशोधनाला उत्तेजन प्राप्त होतं, नवीन संशोधनाला चालना मिळते. त्याचबरोबर पूर्वीच्या ज्या चुकीच्या धारणा आहेत त्या चुकीच्या धारणा नष्ट होतात, गळून पडतात. त्यासाठी सुद्धा वस्तुनिष्ठतेची नितांत आवश्यकता आहे. म्हणजे आपल्या संशोधनातून नवीन संशोधनाची वाट निर्माण झाली पाहिजे आणि ती जर वाट निर्माण व्हायची असेल तर आपलं अध्ययन हे वस्तुनिष्ठतेवर आधारित असणं आवश्यक आहे. एवढं महत्व वस्तुनिष्ठतेला असलेलं दिसतं. अशा प्रकारे वस्तुनिष्ठता म्हणजे काय, वस्तुनिष्ठतेच्या वेगवेगळ्या विचारवंतांनी केलेल्या व्याख्या आणि सामाजिक संशोधनामध्ये वस्तुनिष्ठतेला असलेलं महत्व आपण या वेळेस या व्हिडिओमध्ये समजून घेतलं. त्याबद्दल धन्यवाद.